सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत। मात्र या निवडणुकीत अद्यापपर्यंत महायुती ही झालेली नाही। महायुतीची केवळ चर्चा होऊ लागलेल्या आहेत। मात्र सध्या जे कणकवलीमध्ये एक नवीन बॅनर आहे तो नवी समीकरण निर्माण करणारा असा एक बोलका असा बॅनर पाहायला मिळतो। या बॅनरवर बघितलं तर भाजपचे जे नेते आहेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, गृहमंत्री अमित शाह असतील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण असतील, याच्यासह इतर नेत्यांचे फोटो पाहायला मिळतात। पालकमंत्री नितेश राणे तसेच खासदार नारायण राणे यांचेही फोटो पाहायला मिळतात। मात्र याच्यामध्ये एक जो फोटो आहे तो म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादी गटाचा आहे। त्यामुळे ही नवी समीकरण इथे जुळू पाहत आहेत की काय। एकीकडे पाहिलं तर सध्या महायुतीची चर्चेवर चर्चा सुरू आहे। शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी आम्ही भाजपकडे युतीसाठी हात समोर केलेला होता, मात्र त्याच्यातून कोणताही प्रतिसाद आला नाही, अशा प्रतिक्रिया त्यांच्याकडून येत आहेत। तर पालकमंत्री नितेश राणे यांनी मात्र स्वबळाचा नारा दिलाय। तर एकूण पाहिलं तर ह्या बॅनरवरून असं पाहायला मिळतंय की नवी समीकरण जी जुळू पाहतायत की काय, कारण हा तसा बोलका बॅनर सध्या चर्चेचा विषय ठरतोय। सुरेश टोलगेकर, जय महाराष्ट्र, कणकवली, सिंधुदुर्ग।